हाय यूट्यूब फॅमिली, माझं नारी शक्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. आणि मी हे यूट्यूब चॅनलचं नाव मी चेंज केलेलं आहे. आधी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव अलका की सॅड स्टोरी होतं, पण मी आता ते चेंज केलं आणि ते खूप मोठं नाव वाटत होतं. तर नारी शक्ती हे नाव मला योग्य वाटत आहे, तर तेच नाव ठेवणार आहे मी. पण थोडे स्पेलिंग लिहिण्यात माझ्याकडून थोडी चुकी झाली. SHAKTI पाहिजे होतं, तर मी SHKTI लिहिलं. ती तसा लिहिण्यात आलेला नाही आहे. त्याच्यामुळे मी आता उद्या 12 वाजेपर्यंत ते चेंज करता येते म्हणते, म्हणजे 23-24 तासामध्ये. तर आता मी एक व्हिडिओ टाकत आहे आणखी. तर तो व्हिडिओ असा आहे की विधवा महिलांना जगण्याचा अधिकार नाही आहे का? की त्या संक्रांत सणाला म्हणजे त्यांना पण अशी हौस नाही राहत का सजण्याची, नटण्याची, असं की मेहंदी काढली पाहिजे हे ते. तर प्रत्येक महिलेला अशा महिलांना हा समाज कोणत्या नजरेनं पाहतो? तिनं जर तयारी केली तर का तयारी केली, कोणासाठी नटली, कोणासाठी सजली, कोणासाठी तयारी करू नये, असं कोणता एखादा, हे असं ह्या नजरेनं तिला पाहण्यात येते. म्हणून मी आता तो व्हिडिओ टाकत आहे. तुम्ही चांगल्या तऱ्हेनं ऐका तो व्हिडिओ. आणि उद्या म्हणजे हेच मी नारी शक्ती हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव राहणार आहे. तर चला पहा मग हा निक्कीताईचा व्हिडिओ. संक्रांत म्हटलं की गजरा, नवीन साडी, मेहंदी आणि उत्साह, आणि त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरा. पण आता ज्यांच्याकडे नवराच नाहीये त्या स्त्रियांनी काय करायचं? त्यांच्यासाठी संक्रांत नाहीये का? ऑब्व्हियसली आहे. नाही, हा प्रकार समाजाने केलेला आहे. देवाने कुठल्याही स्त्रीला नाकारलेलं नाहीये. तिचा नवरा गेला म्हणजे ती दगडाचा पुतळा नाहीये बनलेली. इतर स्त्रियांसारखंच तिचं मन सुद्धा कवळं, निरागस असतं, भावनांनी भरलेलं असतं, पण ती कुणाला सांगू शकत नाही. ऍक्च्युली होतं काय माहिती का, तिच्या आयुष्यातून जेव्हा तिचा नवरा निघून जातो ना, त्यावेळेस तिला दुःख होतं. पण सगळ्यात जास्त दुःख तिला कधी होतं माहिती का? ज्यावेळेस हा समाज तिला दाखवून देतो की तुझा नवरा गेलाय, तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी विनाकारण समाज त्या स्त्रीच्या अंगावर लादून देतो. त्या स्त्रीला सुद्धा वाटत असतं की आपण पण साज शृंगार करावा, पण कुणासाठी करायचा हा प्रश्न तर तिला निर्माण होतोच. पण त्याच्यासोबत आजूबाजूचे लोक असतात ना, बघणारे, ते तिला लगेच तोंड देतात. कुणासाठी केलाय साज शृंगार? ह्या सगळ्या टोमण्यांनीच ती व्यक्ती खचून जाते आणि आयुष्यभर अशी एकटी राहते. तर नवरा गेल्यानंतर ती स्त्री स्वतःला कशी स्ट्रॉंग बनवत असते. कुणासाठी? लेकरा बाळांसाठी. कारण नवऱ्यानंतर लेकरा बाळांचा बाप सुद्धा ती स्त्रीच असते आणि आई सुद्धा ती स्त्रीच असते. कुणी कितीही जवळचा असला ना, त्या आईशिवाय, त्या बापाशिवाय त्या लेकरांचं कुणीच नसतं. कुणीच नसतं. आजकालची नाती फक्त पैसा, पाणी ह्या गोष्टी बघतात. त्याच्या पलीकडं त्यांना तो व्यक्ती कोण आहे आपला आणि आपण त्या व्यक्तीला कसं ट्रीट केलं पाहिजे ह्या गोष्टी सुद्धा ते पैशासमोर विसरून जातात. आणि त्या स्ट्रॉंग बनलेल्या स्त्रीला मानसिक रुग्ण कसं बनवायचं हे त्या समाजाला लय पडलेलं असतं. जाता जाता एवढं सांगेन, वर्षाचा प्रत्येक सण आणि वर्षातला प्रत्येक दिवस हा आनंदाने जगण्याचा अधिकार त्या स्त्रीचा सुद्धा आहे. ती व्यक्ती नकोच म्हणणार आहे प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करण्यासाठी. तिला आग्रह करणं, तिला तो मान सन्मान देणं, तिचा आदर करणं हे आपल्यासारखांचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य पार पाडायला शिका. ह्या संक्रांतीला तिला सुद्धा इन्व्हाइट करा. तिच्यासोबत तुम्ही तुमचा आनंद सेलिब्रेट करा. तुम्हाला असं वाटायला पाहिजे की तिच्या विना आपला सण म्हणजे अधुरा आहे. ही गोष्ट जेव्हा तुमच्या डोक्यात येईल ना, त्यावेळेस कुठली स्त्री एकटी पडणार नाही. तुमचा हा तिला दिलेला आदरच आहे ना, तिच्या जगण्याची उमेद बनणार आहे. सो इथून पुढं कोणताही सण, कोणताही दिवस सेलिब्रेट करताना एकट्या स्त्रीला कधी एकटं सोडू नका. तुमच्या असण्याने फरक पडणार आहे आणि फरक जास्त पडणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि परत एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, खुश राहा आणि समाधानी राहा.